नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव. आपण पाहणार आहोत 12 फेब्रुवारीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आज दिवसभराचा जर आपण विचार केला तर आज दिवसभर राज्यातील आणि बहुतांश देशभरात वातावरण स्वच्छ कोरडे पाहायला मिळालं. उत्तरेचा जर विचार केला, उत्तरेला एक जो डब्ल्यू डी आला होता जम्मू काश्मीरमध्ये, हा डब्ल्यू डी आता हळूहळू पुढे सरकून निघून गेलेला आहे. याचबरोबर जसं जसा डब्ल्यू पुढे सरकला म्हणजे पश्चिमेवर पुढे सरकला, त्यावेळेला उत्तर भारतामध्ये थंडगार वारे कोरडे वारे जे आहे ते दक्षिणेला सरकलेले पाहायला मिळते. या दक्षिणेला वारं सरकल्यामुळे राजस्थानचा बहुतांश भाग असेल, पंजाब असेल, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा उत्तर भाग, या भागामध्ये हे वारं दाखल होतं. या भागामध्ये दिवसाही आणि संध्याकाळी सुद्धा हलक्या पद्धतीची थंडी त्या ठिकाणी पाहायला मिळते. मात्र हे जे वार आहे हे वारे मध्य प्रदेशच्या उत्तर भागापर्यंतच दाखल होत आहे. त्यामुळे राज्याचा जर विचार केला, राज्यामध्ये थंडगार वारे सध्या दाखल होत नाहीत. जे वारे काही येते ते बंगालच्या उपसागरामधून कोरडे वारे हे राज्याच्या दिशेला येतात. त्यामुळे राज्यात तापमानामध्ये हळूहळू वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून काही दिवसानंतर तापमानामध्ये प्रचंड वाढ ही होण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर येणारा जो डब्ल्यू डी असेल तो येणारा डब्ल्यू डी अजून 2 दिवसानंतर जम्मू काश्मीरमध्ये दाखल होईल. मात्र हा डब्ल्यू डी थोडासा उत्तरेला असल्यामुळे भारताच्या सीमावर्ती भाग आहे उत्तरेचा, या सीमावर्ती भागाच्या उत्तर भागावरती स्थित उत्तर भागावरून जाणार आहे. त्यामुळे याचा प्रभाव हा फारसा देशभरावरती पाहायला मिळणार नाही. मात्र या डब्ल्यू डीमुळे उत्तर भारतातील काही ठिकाणी आपल्या ढगाळ वातावरण हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. मात्र जे हिमालयाच्या अतिउंच रांगा असतील त्याच भागावरती हलकी बर्फवृष्टी पाहायला मिळेल. याचबरोबर अजून मध्यवर्ती भागाचा जर विचार केला म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात या भागामध्ये पाकिस्तान अफगाणिस्तान मार्गे काही ढगांचा पॅच हा या ठिकाणी दिसून आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी एक सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार आहे. पंजाबच्या उत्तर भागालाही सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे, राजस्थानमध्येही सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये राज्याचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी एक अँटी सायक्लोन बनण्याची दाट शक्यता आहे. त्यावेळेला मात्र उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं. ते म्हणजे 16, 17, 18 आणि 19 फेब्रुवारीच्या वेळेला. मात्र राज्यात पाहिलं, राज्यात मात्र सध्या तरी पावसाची शक्यता फार कमी आहे. आणि त्याच वेळेला बंगालच्या उपसागरामध्ये सध्या एक कमी दाबाचं क्षेत्राचं निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. चक्रगार वारे या ठिकाणी सध्या फिरत आहेत. हे चक्रगार वारे शक्यतो करून लो प्रेशर एरियामध्ये कन्वर्ट होण्यात येण्याची शक्यता आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा सिस्टम प्रणाली जर पाहिलं तर उत्तर भारतामधून जे वारे येते ते उत्तर प्रदेश याचबरोबर बिहार मार्गे समुद्रामध्ये पोहोचत आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरावर जे वारा आहे ते राज्याच्या दक्षिण भागावरती सध्या स्थित आहे. याचबरोबर वाऱ्याची डिस्कन्टिन्युटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तसेच तापमानाचा जर आपण केला तर राज्यात तापमान वाढ झालेली पाहायला मिळते. थंडीमध्ये एकदम कमी प्रमाण झालेलं आहे. काही जर थंडी आहे ती म्हणजे फक्त नागपूरचा उत्तरेचा भाग असेल, भंडारा गोंदियाचा उत्तर भाग असेल, याच भागामध्ये हलकी थंडी पाहायला मिळते. राज्यात इतरत्र थंडी कुठेही पाहायला मिळत नाही. सध्यास्थितीला जर पाहिलं तर कोकणाचा दक्षिणचा संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये रत्नागिरी, राजापूर असेल, सावंतवाडी, कोल्हापूर संपूर्ण जिल्हा, गोवा या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस. तसेच कोकणाचा उत्तरेच भागामध्येही 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण विभाग असेल, खानदेचा संपूर्ण विभाग असेल, याचबरोबर मराठवाडा संपूर्ण विभाग असेल आणि संपूर्ण विदर्भ या भागामध्ये आपल्याला 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळू शकतं. मात्र अकोला असेल, बुलढाणाचा काही भाग असेल, वाशिमचा काही भाग असेल या ठिकाणी 34 डिग्री सेल्सिअस. तसेच गडचिरोलीचा उत्तरेचा भाग असेल याही ठिकाणी आपल्याला 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर पुण्याचा लोणावळा, खंडाळा, जुन्नर, घोड या ठिकाणीही, राजगुरुनगर या ठिकाणीही 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता. अलिबाग, पेन, रोहा, माणगाव, माळसा या ठिकाणी जर पाहिलं तर 30 ते 32 डिग्री सेल्सिअस तापमान आपल्याला येणाऱ्या 24 तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉन तो नक्की करा. धन्यवाद.